नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखेडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलवर, ज्याचं नाव आहे निल्सन एज्युकेअर. आणि आज स्टार्ट करतोय आपण 12वीचा पहिला लेसन अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. रायटर आर.के. नारायण इज वन ऑफ द बेस्ट नॉवेलिस्ट इन इंडियन इंग्लिश लिटरेचर. त्यांचे जवळपास 14 नॉवेल्स पब्लिश झालेले आहेत, 5 व्हॉल्यूम शॉर्ट स्टोरीजच्या पब्लिश झाल्या आहेत. त्यांनी अनेक ट्रॅव्हलॉग्स म्हणजे प्रवास वर्णने लिहिलेली आहेत आणि सोबतच त्यांनी एक माय डेज नावाचं मेमॉर म्हणजे काय तर स्वतःच्या अनुभवांवर आधारित एखादं लिखाण करणे. रूपांतरण नंतर मग मालगुडी डेज या नावाच्या सिरियल मध्ये करण्यात आलं होतं. सो त्यांच्या एकंदरीत रायटिंग मध्ये तुम्हाला टिपिकल इंडियननेस, एक सिम्प्लिसिटी आणि सोबतच कंपॅशन आणि ह्युमॅनिझमचं सुंदर ब्लेंडिंग पाहायला मिळतं. सो मित्रांनो, त्यांचे अनेक नॉवेल्स फेमस आहेत, पण त्यापैकी द गाईड नावाच्या त्यांच्या नॉवेलला भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. सो मित्रांनो, आज स्टार्ट करतोय आपण आर.के. नारायण यांची अत्यंत इंटरेस्टिंग स्टोरी अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. या स्टोरीमध्ये 2 महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत, एक ॲस्ट्रोलॉजर आणि दुसरा आहे गुरुनायक. ऍक्च्युअली ॲस्ट्रोलॉजर हा ॲस्ट्रोलॉजर नसतो, तो फेक आहे, फ्रॉड आहे. त्याला ॲस्ट्रोलॉजी मधलं काहीही कळत नाही, पण त्याच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो ॲस्ट्रोलॉजीचा व्यवसाय करतो. बट ऍक्च्युअली ही नेव्हर वॉन्टेड टू बी अन ॲस्ट्रोलॉजर. त्याला कधीही ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं, बट बाय ऍक्सिडेंट त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलं, जे तुम्हाला स्टोरीमध्ये ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल की त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलं की ज्यामुळं त्याला ॲस्ट्रोलॉजरचा व्यवसाय करावा लागला. या स्टोरीमध्ये शब्दरचना अत्यंत सुंदर वापरलेली आहे आणि या स्टोरीमध्ये एक सस्पेन्स आहे. ही स्टोरी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि स्टोरीच्या शेवटी एक अत्यंत सुंदर ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतो की ज्यामुळं तुम्हाला या स्टोरीची खरी गंमत कळते. तेव्हा सुरू करूया. अगदी लाईन टू लाईन आपण या स्टोरीला आज अभ्यासणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. So, punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments. अगदी त्याच्या नेहमीच्या रोजच्या वेळेला दुपारी त्याने त्याची बॅग उघडली अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. त्याची जे काही प्रोफेशनल साधनं होती ती सर्व साधनं त्याच्या व्यवसायाची त्यानं बाहेर काढली. विच कन्सिस्टेड, ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता, ऑफ डझन कॉरी शेल्स, जवळपास 1 डझनभर कवड्या होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट, एक चौकोनी आकाराचा एक कपडा होता आणि ज्यावर काही चार्ट्स काढलेले होते जे ऑब्स्क्युअर होते, अस्पष्ट होते, मिस्टिक होते, गूढ होते, जे आपल्यासाठी अनाकलनीय होते. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग, एक नोटबुक होतं आणि खजुराच्या पानांवर काहीतरी लिहिलेलं असं पल्मायरा रायटिंग होतं. दीज आर द इक्विपमेंट्स विच ही हॅड विथ हिम. द रायटर ॲस्ट्रोलॉजरचं कॅरेक्टर स्केच सांगतात. हीज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन. त्याच्या कपाळावर एक प्रकारची चमक होती, एक ब्राईटनेस होता. आणि का बरं होता? कारण त्याने त्याच्या कपाळावर सॅक्रेड ॲश, पवित्र अशी राख लावलेली होती आणि अगदी मध्यभागी वर्मेलियन म्हणजेच डार्क कुंकवाचा टिळा लावलेला होता. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं तेज होतं. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि हे त्याच्या डोळ्यामधलं जे तेज आहे ते कशामुळे आहे? इट इज अन आउटकम, इट इज अ रिझल्ट ऑफ कंटिन्युअस सर्चिंग. तो सतत त्याच्या कस्टमर्सच्या शोधामध्ये राहायचा आणि त्या शोधामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असायची. बट विच ही इज अ सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट. पण त्याच्या कस्टमर्सना जे त्याच्या डोळ्यामधली ही चमक आहे तो प्रोफेटिक लाईट वाटायची. म्हणजेच त्याच्या कस्टमर्सला तो अत्यंत चांगला प्रोफेट म्हणजेच भविष्यवेत्ता वाटायचा. अँड फेल्ड कम्फर्टेड,
आणि त्याचे जे काही कस्टमर्स होते ते भविष्य ऐकल्यानंतर त्यांना कम्फर्टेबल फील व्हायचं. The power of his eyes was considerably enhanced. Considerably means noticeably आणि enhanced म्हणजे प्रभावी. त्याचे डोळे अत्यंत प्रभावी होते. आणि का बरं होते? बिकॉज ऑफ देअर पोझिशन. त्यांची जी पोझिशन आहे, त्यांची पोझिशन काय आहे? दे वर बिटवीन म्हणजे च्यामध्ये, दोन कुठल्या तरी गोष्टींच्या मध्ये. कुठल्या दोन गोष्टींच्या मध्ये? द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स. पेंटेड फोरहेड म्हणजे त्याचं जे कपाळ आहे, ज्या कपाळावर राख लावलेली आहे आणि मध्ये कुंकवाचा टिळा आहे आणि खाली विस्कर्स आहे. तसा विस्कर्सचा अर्थ होतो कल्ले, पण इथं आपण अर्थ घेऊया दाढी. म्हणजे त्याचे जे डोळे होते ते त्याची दाढी आणि पेंटेड फोरहेड, त्याच्या कपाळाच्या आणि दाढीच्या मध्ये असणारे त्याचे जे डोळे होते ते डोळे अत्यंत प्रभावी वाटायचे. इवन हाफ विट्स आईज. इतके प्रभावी होते की जर एखाद्या कमी बुद्धी असणाऱ्या, विट म्हणजे बुद्धीने, हाफ म्हणजे अर्धी, म्हणजे एखाद्या कमी बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचाही जर चेहरा असा असेल तर त्याचेही डोळे अत्यंत पॉवरफुल वाटतील. इतके पॉवरफुल त्याचे डोळे वाटत होते. इन सच अ सेटिंग म्हणजे अशा प्रकारच्या सेटिंगमध्ये त्याचे डोळे अत्यंत प्रभावी वाटत होते. To crown the effect, he owned a saffron colored turban. To crown the effect means what? तो जो प्रभाव आहे डोळ्यांचा तो आणखी वाढवण्यासाठी, टू क्राउन आणखी वाढवण्यासाठी, ही owned a saffron colored turban. उंड म्हणजे गुंडाळलेली असणे. तो वाईनचा V2 आहे, पास्ट टेन्स आहे विंडचा उंड. ही उंड अ सॅफ्रॉन कलर्ड, भगव्या रंगाचं पगडी त्याने डोक्यावर बांधलेली आहे. अँड धिस कलर स्कीम, हे जे एकंदरीत कलर कॉम्बिनेशन आहे, नेवर फेल्ड. हे कलर कॉम्बिनेशन कधीही फेल होत नाही. हे नेहमी लोकांना अट्रॅक्ट करतं. पीपल वर अट्रॅक्ट टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टॉक. ज्याप्रमाणे एखादी मधमाशी एखाद्या कुठल्या तरी फुलाच्या फांदीवर किंवा फुलाच्या देठावर येऊन बसते, तिकडे अट्रॅक्ट होते, त्याप्रमाणे याचा हा गेटअप पाहून अनेक लोक त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे अट्रॅक्ट व्हायचे. ही सॅट अंडर बॉक्स ऑफ स्प्रेडिंग टॅमॅरंट ट्री. टॅमॅरंट ट्री म्हणजे चिंचीच्या झाडाखाली. त्याचे बसण्याचं ठिकाण कुठलं होतं? तर तो एका चिंचीच्या झाडाखाली बसलेला असायचा. जे चिंचीचं झाड रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टाउन हॉल पार्कच्या बाजूनं जे चिंचीचं झाड होतं त्या चिंचीच्या झाडाच्या दाट अशा फांदीखाली तो बसलेला असायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अनेक दृष्टीनं हे जे ठिकाण आहे ते अनेक दृष्टीनं रिमार्केबल होतं, महत्त्वाचं होतं. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन. सर्जिंग क्राऊड, आता सर्जिंगचा अर्थ होतो मागून पुढं ढकलत जाणारा. इथं याचा अर्थ आहे की जेव्हा गर्दी खूप जास्त वाढते तेव्हा त्या गर्दीला सर्जिंग क्राऊड म्हणतात. म्हणजे लोक एकमेकांना ढकलत पुढे नेतात. तर ही जी गर्दी आहे ती अप अँड डाऊन दिवसभर सुरू राहायची. लोकांची ये जा नेहमी सुरू असायची. कारण दिस नॅरो रोड, कारण तो जो रोड होता तो अत्यंत नॅरो होता. अँड मॉर्निंग टिल नाईट, अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत ही जी लोकांची ये जा होती ती सुरू राहायची. A variety of trades and occupations was represented all along its way. त्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या व्हरायटीची दुकानं, व्यवसाय थाटलेली होती. म्हणजेच आधीच्या पॅरामध्ये रायटर्स आपल्याला त्याचं कॅरेक्टर स्केच, ॲस्ट्रॉलॉजरचं कॅरेक्टर स्केच सांगतात आणि आता इथून पुढं रायटर आपल्याला मार्केटची इमेज क्रिएट करत आहेत. आता या मार्केटमध्ये कोणकोणती दुकानं होती? तर मेडिसिन सेलर, सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, म्हणजे मेडिसिनची दुकानं होती. सोबतच चोरलेला माल पुन्हा विकणाऱ्याची दुकानं होती. काही जादूचे प्रयोग दाखवणाऱ्याची दुकानं होती. अँड अबोव ऑल, या सर्वांपेक्षाही वेगळं, अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ,
एक स्वस्त कपडे विकणाऱ्या ऑक्शनरचं सुद्धा दुकान तिथं होतं. हू क्रिएटेड इनफ डीन म्हणजे होतो गोंगाट किंवा डीन म्हणजे होतो अ लाऊड प्रोलॉंग नॉईस. ज्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये पाहतो की मोठमोठ्यानं अपील करत आवाज देत लोकांना कस्टमर्सना आकर्षित करण्याचं काम ज्याप्रमाणे दुकानदार करतात, अगदी त्याप्रमाणे हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. अगदी सर्व टाउनमधल्या कस्टमर्सना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी तो जो ऑक्शनर होता, जो स्वस्त कपडे विकायचा, तो स्वस्त कपडे विकणारा दुकानदार मोठमोठ्यानं लोकांना आवाज देऊन बोलवायचा. नाउ नेक्स्ट टू हिम इन वेसिफरसनेस म्हणजेच अगदी कर्कश आवाज करत मोठमोठ्यानं आवाज करत केम अ वेंडर, आणखी एक दुकानदार आला ऑफ फ्राईड ग्राउंड नट्स. फ्राईड ग्राउंड नट्स म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला आपण खरमुरे म्हणतो. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. आणि हा जो फ्राईड ग्राउंड नट्स विकणारा वेंडर आहे, हा दररोज त्याच्या मालाला नवनवीन नावं द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, कधी त्याला तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, कधी ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आल्मंड म्हणायचा, कधी कधी राजास डेलिकसी म्हणायचा. अशी अनेक नावं तो त्याच्या मालाला म्हणजे त्याच्याजवळ असणाऱ्या वस्तूंना ठेवायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, अशी अनेक नावं तो ठेवायचा. अँड पीपल फ्लोक टू हिम, आणि लोक त्याच्याकडे भरपूर गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड, आणि त्याच क्राऊडपैकी काही पोर्शन, काही लोक डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. डॅलिड म्हणजे होते मूव्हिंग टुवर्ड्स, तर त्यापैकीच काही लोक किंवा तेवढीच लोक ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा जायची. अँड ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर. आता ॲस्ट्रॉलॉजरचा जो बिझनेस चालायचा त्याच्याकडे स्वतःचा लाईट नव्हता, तर तो दुसऱ्यांच्या लाईटावर काम चालवायचा. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबोव द ग्राउंडनट हिप नियर बाय. बाजूनं असणारा जो ग्राउंडनट विकणारा वेंडर आहे, त्या वेंडरकडे असणारा जो फ्लेअर आहे, फ्लेअर म्हणजे आपण त्याला कंदील वगैरे म्हणू शकतो, त्याच्या लाईटवर हा याचा बिझनेस चालवायचा. ही हॅड नॉट हिज ओन फ्लेअर. The lighting was not facilitated by municipal office. That's why the place was lit up by shop lights. तिथे म्युनिसिपल ऑफिसने लाईट्सची कुठलीही व्यवस्था न केल्यामुळं त्या प्लेसचं जे काही लाईटिंग आहे ते दुकानांच्या भरोशावर असायचं. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. 1-2 लोकांकडे जे जुन्या प्रकारचे गॅस लाईट्स होते. काही लोकांकडे सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काही लोकांकडे नेक्ड कंदील होते. आणि सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. आणि काही लोकांनी सायकल लॅम्प्सवर स्वतःची व्यवस्था केलेली होती. बट ॲस्ट्रॉलॉजर सारखे 1-2 लोक अशी सुद्धा होती, दे डिड नॉट हॅव देअर ओन लाईट्स. They just managed without light of their own. 1 or 2 like astrologers managed without lights of their own. 1-2 लोक अशी होती ज्यांच्याकडे स्वतःचे लाईट्स नव्हते, ते दुसऱ्याच्या लाईट्सवर ॲडजस्ट करायचे. इट वॉज बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि तिथं जे लाईट पडायचे ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर ते क्रिस क्रॉस पडायचे. काही या साईडनं उजेड यायचा, काही या साईडनं उजेड यायचा, म्हणजे इतर लोकांच्या दुकानातला उजेडाच्या समोर पडायचा. त्यामुळे म्हटलेलं आहे क्रिस क्रॉस लाईट्स रेज अँड मुव्हिंग शॅडोज. धीस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. पण हे जे मिसमॅनेजमेंट आहे हे सुद्धा त्याला चांगलं सूट करायचं, कारण ही नेवर वॉन्टेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर. त्याला कधीही ॲस्ट्रॉलॉजर बनायचं नव्हतं. पुढे लेखक सांगतात की हा ॲस्ट्रॉलॉजर फेक आणि फ्रॉड होता. ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू
others than he knew what was going to happen to himself next minute. जेवढी माहिती त्याला स्वतःबद्दल होती तितकीच माहिती त्याला कस्टमर्सबद्दल होती. ज्याप्रमाणे आपल्याला माहीत नसतं की येणाऱ्या मिनिटामध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे, त्याचप्रमाणे त्यालासुद्धा माहिती नव्हतं की येणाऱ्या मिनिटामध्ये कस्टमर्सच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे, तरीसुद्धा तो लोकांची भविष्य सांगायचा. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याचे कस्टमर्स जेवढे स्ट्रेंजर होते, अनभिज्ञ होते, अनोळखी होते, कोणाशी, स्टार्सची जेवढी माहिती त्याच्या कस्टमर्सना होती अगदी तेवढीच माहिती या ॲस्ट्रॉलॉजरला होती. म्हणजेच काय, तर या ॲस्ट्रॉलॉजरला ॲस्ट्रॉलॉजीची काहीही माहिती नव्हती. पण तरीसुद्धा 8 ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. पण तरीसुद्धा तो ज्या गोष्टी सांगायचा त्या गोष्टी कस्टमर्सना प्लीज करायच्या, आनंदी करायच्या आणि ॲस्टोनिश म्हणजे आश्चर्यचकित करायच्या. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. पण हे कुठल्या भरोशावर व्हायचं, इट वॉज द मॅटर ऑफ ही स्टडी. त्यानं जे काही हे कमावलं होतं, त्यानं जे यामध्ये जे मास्टर्ड कमावलं होतं, ती त्याची जे स्किल डेव्हलप झाली होती ती त्याच्या स्टडीच्या आणि प्रॅक्टिसच्या बेसवर झाली होती. आणि स्टडी आणि प्रॅक्टिसच्या बेसवर त्याने श्रीवड गेसवर्क अचीव केलं होतं. श्रीवड म्हणजे काय, अगदी शार्प पॉवर ऑफ जजमेंट, जे चातुर्य होतं गेस करण्याचं, ते त्याने त्याच्या स्टडी आणि प्रॅक्टिसच्या बेसवर त्याने ते अचीव केलं होतं. अँड ऑल द सेम, आणि अगदी लेखक खूप सुंदर पद्धतीनं सांगतात की ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. इथं रायटरचं असं म्हणणं आहे की कुठल्याही एखाद्या फील्डमध्ये, कुठल्याही एखाद्या सेक्टरमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी कुठल्याही एखाद्या ऑनेस्ट माणसाला जेवढे एफर्ट्स करावे लागतात, जेवढा स्टडी आणि प्रॅक्टिस करावा लागतो, अगदी तितका स्टडी आणि प्रॅक्टिस अगदी ऑनेस्टली या ॲस्ट्रॉलॉजरनं केलेला आहे. तेवढी मेहनत त्यानं या फील्डमध्ये घेतलेली आहे. त्यामुळं जे काही वेजेस म्हणजे इन्कम ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे, तो दिवस संपल्यानंतर जे काही इन्कम घरी घेऊन जातो, ही डिझर्व फॉर दॅट वेजेस. त्या इन्कम तो डिझर्व करतो ती इन्कम. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्यानं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा त्यानं गाव अचानक सोडलं होतं विदाऊट एनी प्लॅन. आणि जर तो आता गावामध्ये असता, इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, जर तो गावामध्ये असता तर ही वूड हॅव, तर त्यानं केलं असतं. काय केलं असतं, इथं कंडिशनल क्लॉज वापरलेला आहे. जेव्हा आपण कंडिशनल क्लॉज शिकू तेव्हा आपण याला डिटेलमध्ये घेऊ. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. जर तो गावामध्ये राहिला असता तर त्याने त्याचा जो पिढीजात व्यवसाय आहे, शेती करणे किंवा एखाद्या मुलीशी लग्न केलं असतं, तिथं त्या शेतामध्ये काही चांगला पीक पिकवलं असतं, असे अनेक कामं त्यानं केले असते. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं घडलं नाही. ही हॅड टू लीव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. पण त्याला घर सोडावं लागलं, हॅड टू सोडावं लागलं, विदाऊट टेलिंग एनी वन, कुणालाही न सांगता त्याला गाव सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 माइल. मागे फिरूनही पाहता आलं नाही. तो इतका दूर निघून आला की त्याने पुन्हा गावाकडे कधीच जाऊन पाहिलं नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. आणि लोकांसाठी हा एक वेगळा प्रसंग होता. अचानक गावामधून याचं गायब होणं अत्यंत आश्चर्यचकित करून टाकणारं होतं. ॲज इफ अन ओशियन फ्लोड बिटवीन. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल, मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. त्याने लोकांच्या दुःखांचा एक पद्धतशीरपणे ॲनालिसिस केलेला होता की नेमकं माणसाच्या आयुष्यामध्ये कोणकोणती दुःखाची कारणं असतात आणि त्यांना कुठले ॲडवाइसेस द्यायला पाहिजे, याबद्दल त्यानं जबरदस्त ॲनालिसिस केलेला होता.
मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, लग्न, पैसा किंवा माणसांच्या नात्यांमध्ये असणारी गुंतागुंत हीच नेमकी कारणं असतात माणसांच्या दुःखाची, याचं पद्धतशीर ॲनालिसिस त्यानं केलेलं होतं. अँड लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन, आणि त्याचा अनेक दिवसांपासून जो काही प्रॅक्टिस होती त्या प्रॅक्टिसमुळं त्याचं जे परसेप्शन होतं, म्हणजे त्याचं जे आकलन होतं ते जबरदस्त झालेलं होतं. अगदी 5 मिनिटांमध्ये, विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. अगदी 5 मिनिटात त्याच्या लक्षात यायचं की नेमके या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय वाईट घडलेलं आहे आणि त्याला कुठला ॲडवाईस द्यायला पाहिजे. ही चार्ज 3 पैसे per question and never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. तो एका क्वेश्चनसाठी 3 पैसे घ्यायचा आणि समोरचा व्यक्ती जवळपास 10 मिनटं त्या स्वतःबद्दल जेव्हा बोलायचा त्याच्यानंतर हा याचा ॲडवाईस सांगायला सुरुवात करायचा. म्हणजे जवळपास तो 10 मिनटं कस्टमर्सचं 10 मिनटं ऐकायचा आणि या 10 मिनिटांमध्ये विच प्रोव्हायडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि या 10 मिनिटांमध्ये तो इतकं पद्धतशीरपणे आकलन करून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्या बेसवर मग त्या कस्टमरकडून येणारे जे डझन किंवा अनेक जे क्वेश्चन्स होते त्या क्वेश्चन्सची तो अगदी सहजपणे उत्तरं देऊ शकत होता आणि त्याला काही ॲडवाइसेससुद्धा देऊ शकत होता. व्हेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, तो जेव्हा त्या व्यक्तीबद्दल सांगायचा त्या व्यक्तीच्या तो पाम तळहातावर पाहायचा, जणू काही तो तळहातावरच्या रेषा पाहून भविष्य सांगत आहे त्याप्रमाणे तो पाहायचा आणि सांगायचा. आणि या ज्या लाईन्स आहेत या लाईन्स कुठल्याही ॲस्ट्रॉलॉजरच्या कुठल्याही भविष्य सांगणाऱ्याच्या कॉमन लाईन्स असतात. जर एखाद्या कुठल्याही स्त्रीला म्हटलं की तुम्ही तुमच्या घरच्या सर्व लोकांना भरपूर जीव लावता पण घरात तुमची काहीही किंमत नाही, असं जर एखाद्या स्त्रीला कोणं म्हटलं तर ते कुठल्याही स्त्रीला लागू पडणारं असेल आणि त्या स्त्रीला असं वाटेल की हा समोरचा व्यक्ती माझं भविष्य सांगत आहे. अगदी त्याच पद्धतीनं हा बघा काय म्हणतोय, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. तुम्ही भरपूर एफर्ट करता, भरपूर प्रयत्न करता पण तुमचे एफर्ट्स फुलफिल होत नाही. अगदी हे कुणालाही वाक्य सूट होतं. 9 out of 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 लोकांना हे वाक्य सूट व्हायचं. ऑर ही क्वेश्चन किंवा तो प्रश्न विचारायचा, इज देअर एनी विमेन in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you. तुमच्या फॅमिलीमध्ये अशी एखादी कुठली स्त्री आहे का जी स्त्री कदाचित दूरच्या नातेवाईकांमधील असेल, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, जी तुमच्याशी फार चांगली वागत नाही, अशी एखादी कुठली स्त्री आहे का? तर प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये अशी कुठली तरी एखादी स्त्री असते की जी तुमचा राग करते किंवा तुमच्याशी तितकीशी चांगली वागत नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे काही ॲनालिसिस आहे ते कुणालाही सूट होणारं आहे. सोबतच ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. तो काय सांगायचा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. तो सांगायचा की तुमचे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम तुमच्या स्वभावामुळे आहेत. म्हणूनच तुमच्या राशीमध्ये कोण आहे, शनी आहे. यू हॅव ॲन इम्पिट्युअस नेचर, म्हणजे उतावीळ स्वभाव आहे. अँड रफ एक्सटेरियर, तुमचा स्वभाव इम्पिट्युअस आहे म्हणजे उतावीळ आहे आणि थोडा तुमचा रफ नेचर आहे. धिस इंडिव्हिड him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. म्हणजेच आपल्यापैकी प्रत्येकाला ही गोष्ट सूट होणारी आहे. अगदी एखादा माइल्डेस्ट व्यक्ती जरी असेल, अत्यंत शांत स्वभावाचा व्यक्ती जरी असेल, तरी तुम्ही त्याला जर म्हटलं की यू हॅव अ फोरबिडिंग एक्सटेरियर, तुमचा स्वभाव थोडा उग्र आहे, तर त्यालाही ते असं वाटतं, सूट होणारं वाटतं. म्हणून
असे काही सेंटेन्सेस त्यानं अगदी पाठ करून ठेवले होते आणि तेच सेंटेन्सेस तो सर्वांना सांगायचा आणि त्यामुळं लोकांचा असा भ्रम होता की तो त्यांचं भविष्य अगदी योग्य पद्धतीनं सांगत आहे. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. नट वेंडरने त्याच्याजवळ असणारा कंदील विझवला म्हणजे आता घरी जायची वेळ झाली. अँड रोज टू गो होम आणि जायसाठी उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि हा ॲस्ट्रॉलॉजरसाठी सिग्नल होता की त्यानेही त्याचे इक्विपमेंट्स बंडल अप करावे आणि घरी जायला निघावं. सिन्स त्याने विझवल्यामुळं त्यामुळं काय झालं, इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. त्यामुळं सर्वीकडे अंधार पसरला, फक्त बाजूनं एक अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. शाफ्ट म्हणजे किरण, एका हिरव्या रंगाचा किरण थोडासा उजेड फक्त बाजूनं पडत होता. स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. अगदी त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या बाजूनं जमिनीवर थोडासा ग्रीन लाईट पडत होता, बाकी सर्वकडे अंधार होता. ही पिक्ड अप हिज कॉरी शेल्स अँड पॅराफेर्नेलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग्स. पॅराफेर्नेलिया मीन्स इक्विपमेंट, साधनं जी काही होती ती सर्व साधनं त्यांनी जमा केली आणि ती जमा करून त्यांनी त्याच्या बॅगमध्ये पुन्हा टाकली. व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. ब्लॉटेड आउट होते म्हणजे होतो पुसून टाकणे, म्हणजेच इथं जो काही थोडाफार लाईट होता तो लाईटही आता कमी झालेला आहे. ही लुक्ड अप. आणि अगदी त्याच वेळेला जेव्हा आता सर्व यानं बंडल अप केलं आणि आता तो जायला निघाला, त्या दरम्यान ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याच्या समोर त्याला एक व्यक्ती दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला असं वाटलं की हा आपला क्लायंट आणि म्हणजेच कस्टमर होऊ शकतो आणि त्यांना म्हणाला, यू लुक सो केअरवर्म. केअरवर्म म्हणजे चिंताग्रस्त. तू अत्यंत चिंताग्रस्त दिसतो आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. जर तू चिंताग्रस्त असशील तर तुझ्यासाठी हे बरं होईल की तू थोडा वेळ बस आणि माझ्याशी बोल, मला तुझा प्रॉब्लेम सांग. द अदर ग्रम्बल्ड सम वेज रिप्लाय. पण जो दुसरा नेक्स्ट पर्सन होता, हू वॉज दॅट नेक्स्ट पर्सन? दॅट नेक्स्ट पर्सन वॉज गुरु नायक, द सेकंड कॅरेक्टर ऑफ आर स्टोरी. गुरु नायक. द अदर, दॅट गुरु नायक, ग्रम्बल्ड सम वेज रिप्लाय. ग्रम्बल्ड मीन्स थोडा चिडून त्याने एक रिप्लाय दिला, बट रिप्लाय वॉज वेज, अस्पष्ट. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन मीन्स अगेन अँड अगेन ही इज इन्सिस्टिंग हिम टू सिट डाऊन अँड हॅव सम चॅट विथ हिम. व्हेअर अपॉन द अदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि चिडून मग तो गुरुनायक काय करतो, त्याचा जो पाम आहे, तळहात आहे, अगदी त्याच्या नाकाजवळ घेऊन जातो आणि घे, पहा तुला काय पाहायचं आहे. यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तो अगदी चिडून म्हणतो की तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोस ना. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड. आता ॲस्ट्रॉलॉजरला चॅलेंज दिल्यासारखं वाटलं आणि तो म्हणाला, टिल्टिंग the others palm towards the green shaft of light. tilting means moving. त्याने त्याचा पाम घेतला आणि तो थोडा त्या ग्रीन लाईट्स, जो काही थोडाफार शिल्लक ग्रीन लाईट होता, त्या ग्रीन लाईटच्या दिशेनं घेऊन गेला. कारण आता चहूबाजूने अंधार आहे. थोडाफार जो ग्रीन शाफ्ट म्हणजेच ग्रीन रेज जे काही उरलेले आहेत तिथं तो हात घेऊन गेला आणि तो हात पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जे त्याचे ठरलेले सेंटेन्सेस आहेत ते ठरलेले सेंटेन्सेस पुन्हा सांगायला सुरुवात करतो. बघा, युअर नेचर इज अँड सो 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 ऑन. पण हे ऐकल्यानंतर लगेच गुरुनायक काय म्हणतो, ओ स्टॉप दॅट. द अदर सेड. गुरुनायक म्हणतो की हो स्टॉप दॅट, मला हे काही सांगू नकोस. हे जे तुझं रिपीटेड सांगणं आहे मला सांगू नकोस. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. मला काहीतरी महत्त्वाचं सांग. म्हणजे हे काही तुमचे जे रुटीन वाक्य असतात हे मला सांगू नकोस, मला काहीतरी महत्त्वाचं सांग. आवर फ्रेंड फेल्ड पिक्विड. आता पिक्विडचा अर्थ होतो अँगर, चिडला. आवर फ्रेंड फेल्ड पिक्विड. गुरुनायकला राग आलेला आहे. आय चार्ज
ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. मी एका क्वेश्चनचे फक्त 3 पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुझ्या पैशाला शोभेल इतके व्यवस्थित तुला मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईल, काळजी करू नकोस. ॲट धिस द अदर विड्रीव हिज आर्म. आणि हे ऐकल्याबरोबर या गुरुनायकने स्वतःच्या खिशामध्ये हात टाकला. टूक आउट ॲन आना. एक आना बाहेर काढला. आना मीन्स जुन्या काळातील पैसे. एक आना बाहेर काढला. अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्याच्याकडे भिरकावला, त्याच्याकडे फेकला. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि म्हणाला माझ्याकडे तुला विचारायला काही क्वेश्चन्स आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. आणि जर तू या क्वेश्चन्सची उत्तरं जर चुकीची दिली, इट मीन्स यू आर ब्लफिंग. ब्लफिंग करणे म्हणजे फसवणे, फ्रॉड करणे. आणि तो म्हणतो की मला विश्वास आहे की तू ब्लफ करत आहे, तू लोकांना फसवत आहे, तू फ्रॉड आहे. आणि जर मी ते प्रूव्ह केलं की यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. गुरुनायक म्हणतो की जर मी असं प्रूव्ह केलं की तू जे काही हे सांगत आहेस ते चुकीचं आहे, तू फ्रॉड आहे, तू लोकांना फसवत आहेत, हे जर मी का प्रूव्ह केलं तर तुला हा माझा आना परत करावा लागेल विथ इंटरेस्ट. आणि तुला याच्यावर मला इंटरेस्टही द्यावा लागेल. मान्य आहे का? इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. मग यावर आपला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की बरं ठीक आहे, पण जर माझी उत्तरं तुला समाधानकारक वाटली, बरोबर वाटली, तर मला तू माझ्या उत्तरांसाठी 5 रुपयांचं बक्षीस देशील का? यावर गुरुनायक म्हणतो नो. ऑर यू विल गिव्ह मी 8 आनाज. बरं ठीक आहे, मग तुम्हाला 8 आणे देशील का? नंतर गुरुनायक तयार होतो. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच यू आर रॉंग सेड द स्ट्रेंजर. बट स्ट्रेंजर म्हणतो की ठीक आहे, पण जर तू चुकला तर तुला याच्या दुप्पट पैसे मला परत करावे लागतील. धिस पॅक्ट म्हणजेच हा त्या दोघांमधला करार झाला. बार्गेनिंग झाली, खूप वेळपर्यंत चर्चा झाली, आर्ग्युमेंट झाली आणि नंतर त्यांच्यामध्ये ठरलं. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. थोडा वेळ चर्चा झाल्यावर, बार्गेनिंग झाल्यावर ठरलं की अशा प्रकारचा पॅक्ट झाला, म्हणजे दोघांमध्ये करार झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीड अ चॅरिट. आता ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रिटेंडेड टू बी अ रिअल ॲस्ट्रॉलॉजर. ही started prayer to heaven as the other lead chariot. चॅरिट म्हणजे होते सिगार. यांना आता प्रेयर करायला सुरुवात केली आणि त्यानं त्याची सिगार सुरू केली, सिगार लिटअप केली. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि जेव्हा त्याने त्याची सिगार पेटवली, त्या सिगार पेटवत असताना त्या मॅच लाईटच्या उजेडामध्ये त्या ॲस्ट्रॉलॉजरला या व्यक्तीचा चेहरा दिसला. म्हणजेच कोणाचा चेहरा दिसला? गुरुनायकचा चेहरा दिसला. आणि हा चेहरा दिसल्याबरोबर देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. देअर वॉज अ पॉज. The other sat down, sucking his chariot, puffing out, sat there ruthlessly. That other one means आपला जो सेकंड गुरुनायक आहे, तो गुरुनायक बाजूनं बसलेला आहे आणि बसून तो वाट पाहत आहे की ॲस्ट्रॉलॉजर आपल्याला आपलं भविष्य सांगेल. बट द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रॉलॉजरला अत्यंत अनकम्फर्टेबल फील होत आहे. हिअर टेक युअर आना बॅक. ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो की हे तुझा आना परत घे, मला तुला तुझं भविष्य सांगण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. आय एम नॉट यूज्ड टू सच चॅलेंजेस. मला अशा प्रकारच्या चॅलेंजेसची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. मला घरी जायला खूप उशीर होत आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि पटापट तो त्याचं सामान बंडल अप करायला सुरुवात करतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. पण आपला गुरुनायक जो आहे तो त्याची रिस्ट, त्याचं मनगट पकडतो आणि म्हणतो नाही, एकदा आपला करार झाला तर तुला तुझं चॅलेंज पूर्ण करावं लागेल, तुला तुझा प्रॉमिस पूर्ण करावा लागेल. यू कांट गेट आउट ऑफ इट नाव.
तुला आता हे प्रॉमिस अर्ध्यावर सोडून जाता येणार नाही, तुला पूर्ण करावं लागेल चॅलेंज. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी जेव्हा जात होतो तेव्हा तूच मला थांबवलंस आणि तूच मला इथं बसायला भाग पाडलंस. नाव यू हॅव टू कम्प्लीट युअर चॅलेंज. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप. आणि त्यानं जे त्याची ग्रीप पकडली होती किंवा रिस्ट पकडलं होतं, दॅट ॲस्ट्रॉलॉजर वॉज शिवरिंग. तो भीतीनं थरथर कापत होता. अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फेंट. आणि त्याचा आवाजही कापत होता. तो भीतीनं त्याच्या आवाजामध्ये कंपन निर्माण झालं होतं आणि त्याला त्याच्या घशातून आवाजही बाहेर पडत नव्हता. लिव्ह मी टुडे. आज मला जाऊ दे. कोण म्हणत आहे? ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. मी तुझ्याशी उद्या बोलेल, आज मला जाऊ दे. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. पण हा काही ऐकायला तयार नाही. हा म्हणतो चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. चला मला माझं भविष्य सांग. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. भीतीनं ॲस्ट्रॉलॉजरचा गळा सुकलेला आहे, पण तरी कोरडा पडलेल्या गळ्यानं तो आता सांगायला सुरुवात करतो. तो बघा काय म्हणतो याच्या ठरलेल्या पॅटर्नमध्ये. देअर इज अ विमेन. पुन्हा त्याला थांबवतो आपला गुरुनायक आणि म्हणतो स्टॉप. सेट द अदर. सेट द अदर. जो आपला गुरुनायक आहे तो म्हणतो स्टॉप, थांब. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सर्व ऐकायचं नाही आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मला फक्त एवढं सांग की ज्या शोधामध्ये मी घरातून निघालेलो आहे तो माझा शोध पूर्ण होईल की नाही, एवढंच मला फक्त सांग. आन्सर दिस अँड गो. एवढं उत्तर दे आणि मग निघून जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉज ऑल युअर कॉईन्स. जर मला तू माझं उत्तर दिलं नाही, अदरवाईज नाही तर आय विल नॉट लेट यू गो, मी तुला जाऊ देणार नाही. टिल यू डिसगॉज ऑल युअर कॉईन्स. डिसगॉज मीन्स हँड ओव्हर. तुझे पूर्ण कॉईन्स तू मला हँड ओव्हर केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. इट मीन्स आता ॲस्ट्रॉलॉजरकडे दोन फक्त पर्याय उरलेले आहेत. एकतर याचं भविष्य सांगायचं किंवा याची दिवसभराची जे काही इन्कम आहे ती सर्व इन्कम याच्या म्हणजे गुरुनायकच्या स्वाधीन करून टाकायची. हे दोन ऑप्शन्स याच्या पुढे आता आहेत. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन अँड रिप्लाइड. आता ॲस्ट्रॉलॉजर तोंडात काही शब्द पुटपुटतो आणि रिप्लाय देतो. ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण मला एक प्रॉमिस कर की मी जर तुला कन्व्हिन्स केलं की मला तुझं भविष्य योग्य पद्धतीनं माहिती आहे, तू जर कन्व्हिन्स झाला तर मला तू 1 रुपया पूर्ण देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही, म्हणजे मी तुला भविष्य सांगणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. तुला जे करायचं आहे ते कर, मी तुला तसं तुझं भविष्य सांगणार नाही. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. हॅगलिंग म्हणजे डिस्प्यूट, बार्गेन किंवा घासाघिसी करणे. बराच वेळ बार्गेनिंग केल्याच्या नंतर, घासाघीस केल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये ठरलं ओके. आता ॲस्ट्रॉलॉजरनं त्याला त्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली. यू वर लेफ्ट फॉर डेड. ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो की तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं. ॲम आय राईट? माझं बरोबर आहे ना? टेल मी मोर. येस, बरोबर आहे, मला आणखी सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. तुझ्या शरीरात एकदा कुणतरी चाकू मारला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. गुड फेलो. येस, बरोबर आहे. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कॅर. त्यानं त्याची छाती दाखवली आणि तो घाव दाखवला जिथं त्याला चाकू मारण्यात आला होता. व्हॉट एल्स? आणखी पुढं सांग. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल. आणि तुला एका विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं होतं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं. आय शुड हॅव बीन डेड if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other. Now the other one
मीन्स गुरु नायक सेड दॅट की आय शुड हॅव बीन डेड, मी तर मेलोच असतो जर इफ सम पासर बाय, बाजूनं रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी जर सहज विहिरीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं नसतं तर मी जिवंत वाचलंच नसतो. ओव्हरवेल्म्ड बाय इंथुझियाझम, आता अत्यंत उत्साहाने पुन्हा गुरुनायक विचारतो व्हेन शाल आय गेट ॲट हिम, मला लवकर सांग की मला तू माझा मारेकरी कधी मिळेल. ही आस्क्ड क्लेन्चिंग हिज फिस्ट, अगदी तो मूठ आवडतो. क्लेन्चिंग हिज फिस्ट म्हणजे मूठ आवडतो आणि म्हणतो की मला लवकर सांग की माझा मारेकरी मला कधी मिळेल. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर, त्यावर आपला ॲस्ट्रॉलॉजर उत्तर देतो की तुला तुझा मारेकरी पुढच्या जगामध्ये मिळेल, म्हणजेच पुढच्या तुझ्या जन्मामध्ये मिळेल, कारण ही डाईड 4 months अगो, त्याचा 4 महिन्याआधीच मृत्यू झालेला आहे. इन फार ऑफ टाऊन, अगदी फार दूरच्या एका गावामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम, आता तुला तो कधीही दिसणार नाही. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट, आणि लगेच आता गुरुनायकला दुःख होतं. द अदर मीन्स गुरुनायक ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट, हे ऐकल्यावर त्याला खूप दुःख होतं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, गुरुनायक, आणि लगेच ॲस्ट्रॉलॉजर त्याचं नाव घेतो गुरुनायक. यू नो माय नेम, यावर तो आश्चर्यचकित होऊन म्हणतो की तुला माझं नावसुद्धा माहिती आहे. द अदर सेड टेकन अ बॅक, थोडा थांबतो, पॉज घेतो आणि तो पुन्हा म्हणतो ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, ज्याप्रमाणे मला बाकी सर्व गोष्टी माहिती आहेत त्याप्रमाणे मला तुझंही नाव माहिती आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घे, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से, मी तुला काय सांगत आहे नीट ऐकून घे. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑन दिस टाउन, तुझं गाव इथून जवळपास 2 दिवसांच्या अंतरावर आहे, म्हणजे तुझ्या गावाला पोहोचायला जवळपास 2 दिवस लागतील एवढ्या अंतरावर तुझं गाव आहे नॉर्थ साईडला. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन, येणारी पुढची ट्रेन पकड आणि तुझ्या गावाला परत निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम, जर तू इथून पुढं आणखी बाहेर गेला किंवा इथून पुढं आणखी पुढं गेला तर तुझ्या आयुष्याला खूप धोका आहे, त्यामुळं तू आता घरी परत जा. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश, त्याने एक चिमूटभर राख घेतली, सॅक्रेड ॲश म्हटलेलं आहे, राख घेतली. अँड हेल्ड इट आउट टू हिम, आणि त्याला दिली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम, ही राख तुझ्या कपाळावर लाव आणि तू तुझ्या गावाला निघून जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड्स अगेन, आणि पुन्हा तू साऊथ दिशेनं, पुन्हा तू या दक्षिण दिशेनं पुन्हा येऊ नकोस. अँड यू विल लाईक टू बी 100, आणि जर तू पुन्हा या दिशेनं आला नाहीस तर तू 100 वर्ष जगशील. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, यावर तो गुरुनायक विचारतो मी का बरं घरी परत जावं. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली, अत्यंत गंभीरपणे, सिरियसली, रिफ्लेक्टिव्हली मीन्स सिरियसली, तो गुरुनायक विचारतो का बरं मी घरी जावं. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हीज लाईफ इफ आय मेट हिम. आय वॉज ओनली गोईंग अवे, मी का बरं घराच्या बाहेर निघालो होतो, तर मी माझ्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी मी घराच्या बाहेर निघालो होतो. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, रिग्रेटफुली मीन्स पश्चातापाने, रिपेंटन्सने, तो म्हणतो की मी घराच्या बाहेर त्याला मारायला निघालो होतो, पण दुर्दैवी गोष्ट अशी की तो आधीच मेला. ही हॅज एस्केप्ड माय हँड, आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड, मला वाटतं की त्याला असा मृत्यू यायला पाहिजे होता की ज्या मृत्यूचा तो डिझर्व करतो, असा ज्या मृत्यूचा तो लायक होता असा मृत्यू त्याला यायला पाहिजे होता असं मला वाटतं. त्यावर ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणतो यस
सेड द ॲस्ट्रॉलॉजर. त्यावर ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो हो त्याला तसाच मृत्यू आलेला आहे. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. त्याचा मृत्यू एका लॉरीच्या खाली चिरडून झालेला आहे. त्यामुळं ही डाईड इन द सेम वे ही डिझर्वड. ज्या पद्धतीनं त्याला मरायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं तो मेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि हे ऐकल्यानंतर त्याला अत्यंत आनंद होतो. गुरुनायकला आनंद होतो की चला हा अत्यंत दुर्दैवी मृत्यू मेला. द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. अँड नाऊ ही स्टार्टेड टू पुटिंग हिज इक्विपमेंट्स इन टू बॅग अँड पुट देम इन टू बॅग. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. जे काही थोडंफार ग्रीन लाईट होतं तेही आता निघून गेलं. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आता ॲस्ट्रॉलॉजर घरी जात आहे. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू नाईट. तो स्ट्रेंजरही त्याच्या गावाकडे निघून गेला. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. अगदी भरपूर कॉईन्स ॲस्ट्रॉलॉजरच्या हाती देऊन तो निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन ॲस्ट्रॉलॉजर गेट रीच्ड होम. जवळपास रात्रीचे 12 वाजले होते. मध्यरात्र झाली होती जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर आपल्या घरी परतला. त्याची पत्नी वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. त्याची पत्नी दारात त्याची वाट पाहत उभी होती आणि आल्यानंतर त्याला त्याच्या उशिरा येण्याचं कारणही विचारत होती. तो आल्यावर त्याने ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर. त्याने ते कॉईन्स तिच्या हाती दिले अँड सेड. आणि तिला म्हटलं काउंट देम. हे मोज. वन मॅन गेव ऑल दॅट. एकाच माणसानं मला हे सर्व कॉईन्स दिलेले आहेत. 12.5 आनाज शी सेड काउंटिंग. मोजत ती म्हणते की 12.5 आनाज. शी वॉज ओव्हरजॉईड. आणि इतके पैसे पाहून अचानक एवढे मोठे पैसे पाहून ती आनंदी होते आणि ती म्हणते आय कॅन बाय सम जॅगरी. मी आता काही जॅगरी मीन्स अनरिफाईंड शुगर असते. शुगरचाच प्रकार आहे पण अनरिफाईंड शुगर. आता माझ्या मुलांसाठी काही स्वीट बनवायसाठी मी काही जॅगरी विकत घेऊ शकते. कारण द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज. माझी मुलगी बरेच दिवसांपासून मला काहीतरी स्वीट खायला द्या म्हणून मागणी करत आहेत. मग मी आता त्याची मागणी पूर्ण करू शकते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी म्हणजे माझ्या मुलीसाठी मी काही सुंदर पदार्थ बनवू शकते. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. नाव ॲस्ट्रॉलॉजर सेड दॅट द स्वाईन म्हणजे अ पिग. तो शिवी देतोय त्याला की त्याने मला खूप जास्त पैसे देण्याचं कबूल केलं होतं पण दॅट स्वाईन म्हणजे दॅट पिग हॅज चीटेड मी. त्यानं मला धोका दिला. त्यानं मला कमी पैसे दिले. शी लुक्ड अप ॲट हिम. पत्नी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते यू लुक वरीड. तुम्ही फार चिंताग्रस्त दिसताय. व्हॉट इज रॉंग. काय झालं. त्यावर तो उत्तर देतो नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पावल. थोडा वेळ जेवण झाल्यानंतर पावलवर बसता आता पावल काय आहे. द पावल मीन्स सिटिंग ऑन अ पावल. ही टोल्ड हर. तो तिला म्हणतो डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहिती आहे का आज माझ्या डोक्यावरचं खूप मोठं प्रेशर खूप मोठा लोड आज गेलेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. इतके वर्षांपासून मला असं वाटत होतं की माझ्या हाताला एका माणसाचा रक्त लागलेला आहे. म्हणजे माझ्या हातून एका माणसाचा खून झालेला आहे असं मला अनेक वर्षांपासून वाटत होतं. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि हेच कारण होतं ज्यामुळं मी माझ्या घरातून पळून आलो होतो. सेटल्ड हिअर अँड मॅरीड यू. ही इज अलाइव्ह. तो पत्नीला सांगतो की तुला माहिती आहे आज माझी भेट एका व्यक्तीसोबत झाली आणि मला आज कळलं त्या व्यक्तीला भेटल्यानंतर की ज्या व्यक्तीचा मी खून करण्याचा प्रयत्न केला होता तो व्यक्ती जिवंत आहे. शी गास्प्ड. यू ट्राईड टू किल. गास्प मीन्स व्हॉट. आश्चर्याने श्वास टाकणे धापा टाकणे. अत्यंत आश्चर्य तिला झालं आणि ती विचारते यू ट्राईड टू किल.
तू कुणाला तरी जिवंत मारण्याचा प्रयत्न केला होता? यस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. हो, जेव्हा मी एक मूर्ख तरुण होतो तेव्हा आम्ही खूप भरपूर दारू पिलो. वी ड्रँक, गॅम्बल्ड, आम्ही जुगार खेळलो आणि नंतर आमच्यामध्ये वाद झाले. वी क्वारल्ड बॅडली, अत्यंत वाईट पद्धतीनं आमच्यामध्ये भांडण झालं. वन डे, व्हाय थिंक ऑफ इट नाव. बरं जाऊ दे, आता का बरं आपण त्या गोष्टींचा विचार करायचा? टाईम टू स्लीप. आता आपली झोपण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळं आता या सर्व गोष्टी विसरून जा. हे अगदी वाईट स्वप्नाप्रमाणे होतं ते आता सर्व विसरून जा. ही सेड यॉनिंग. यॉनिंग मीन्स जांभई देणे. सो ही सेड यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन पायल. अगदी त्या लो बेंचवर, अगदी त्या बेंचवर त्यानं अंग टाकलं आणि तो जांभई देत म्हणाला की आपण आता हे सर्व विसरायला पाहिजे. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. आता जे काही घडलं ते सर्व विसरून जा. आणि अशा प्रकारे ॲस्ट्रॉलॉजरच्या आयुष्यामधला अत्यंत जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या कथेच्या शेवटी पाहायला मिळतो. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. या स्टोरीमध्ये आपल्या रायटर्सने अनेक गोष्टींना हायलाईट केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्टोरीमध्ये एक इंडियननेस पाहायला मिळतो. या स्टोरीमध्ये तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजर्स कसे आपल्याला फसवतात, कसे आपल्या सायकोलॉजीचा अभ्यास करून आपल्याच तोंडून ऐकलेल्या गोष्टी कशा आपल्याला सांगतात, या प्रकारच्या गोष्टींचा उलगडा आपल्याला या स्टोरीमधून पाहायला मिळतो. कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि सोबतच याच्या पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.